10th मॅथमॅटिक्समध्ये पार्ट 1 मधला चॅप्टर नंबर 5 तुम्हाला जे टाइम टेबल पाठवलेला आहे त्या टाइम टेबलवर चॅप्टर 4 असा उल्लेख केलेला आहे, तो कट करून 5 गृहीत धरा. येणाऱ्या संडेला जी एग्जाम होणारी आहे त्याच्यामध्ये तुमचा 1, 2, 3 आणि 4चा जेवढा भाग होईल तेवढा भाग त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल. एखाद्या वेळेस चॅप्टर संपेल पण किंवा संपणार पण नाही. पण कमिंग संडेला जी एग्जाम होणार आहे ती तुमच्या टाइम टेबलवर चुकून प्रिंट झालेली आहे. 1, 2, 3, 4 नाही, 1, 2, 3, 5 असं कन्सिडर करा. येत्या थर्सडेला सायन्सची परीक्षा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 रिव्हिजन करा. त्याप्रमाणे तीन दिवसामध्ये थोडं घरी पण करा, कारण भरपूर मागं त्याच्यावर परीक्षा पण झालेल्या आहेत आपल्या. परत एकदा रिव्हिजन होलय आणि तुम्हाला येत्या थर्सडेला परीक्षा झाल्यानंतर सेट 1 देण्यात येणार आहे तुम्हाला. सेट 1 म्हणजे काय आहे? सेट 1 मध्ये 2 पेपर आहेत, ए आणि बी. ते दोन्ही पेपर तुम्हाला करायचे तयार आन्सर बुक सहित, आणि त्याच्यापैकी एक सांगणार आम्ही नेक्स्ट थर्सडेला. पुन्हा त्या दिवशी सेट 2 देणार आम्ही. परत त्या दोन्ही पेपरची तयारी करायची फुल पुढल्या थर्सडे. असे 3 सेट तुमच्याकडून तयारी करून घेणार. म्हणजे टोटल किती क्वेश्चन पेपरची तयारी करून घेणार? 6. आणि मग पुन्हा प्रॅक्टिस सेट. असं केल्यावर त्या सायन्समध्ये काहीही राहत नाही शिल्लक. तसंच मॅथचं पण पुढल्या संडेला जी 1, 2, 3, 5 ची परीक्षा आहे त्या दिवशी आम्ही तुम्हाला सेट देणार. कुठला? मॅथ फर्स्ट पार्टचा. त्याची तयारी. आता टाइम मॅनेजमेंट वगैरे सगळं आपणाला आता शिकायचं आहे. तुम्हाला मी त्या दिवशी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला 1 तास 15 मिनिटामध्ये पेपर आर सहित सोडवायचा आहे आणि त्याची प्रॅक्टिस होणार. आता सेट चालू होऊ द्या, मग तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी कळतील. आज जो चॅप्टर आपण चालू करणार आहात तो मॅथ पार्ट 1 मधला शेवटचा चॅप्टर आहे, प्रोबॅबिलिटी. टोटल मॅथ फर्स्ट पार्ट मध्ये 6 चॅप्टर आहेत. त्याच्यापैकी या कोरोना कोविडमुळे 2 चॅप्टर तुम्हाला नाहीत. कोणते कोणते? शेवटचा स्टॅट 6वा आणि 3रा चौथा फायनान्शियल प्लॅनिंग. त्यामुळं आता आपण पहिल्या दुसऱ्यावर परीक्षा घेतली, तिसऱ्यावर वेगळी घेतली. आता पहिला दुसरा तिसरा एकत्र चौथ्याचा झालेला भाग. आपल्या क्लासमध्ये शेवटचा रिव्हिजन पॅटर्नच खूप म्हणजे चांगला तुमच्यासाठी राहतो. बरेच जण अभ्यासक्रम संपला की विद्यार्थ्याला मोकळं सोडून देतात. आपण उलट जसजसं परीक्षा जवळ येईल तसतसं तुमच्याकडून अभ्यास करून घेणार जास्त आम्ही. आता हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतीलच. हा जो चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी, हा असा चॅप्टर आहे की तुम्हाला ह्याचं रिव्हिजन सुद्धा करायची पाळी येऊ देत नाही. फक्त दररोज काळजीपूर्वक जर तुम्ही ऐकलात आणि दररोजच्या दररोज जर व्यवस्थित प्रॉब्लेम केलात तर तुम्हाला या चॅप्टरमध्ये काहीही विशेष अवघड नाही. काही एक्झाम्पल आहेत ज्याच्यापैकी आज 6 एक्झाम्पल घेणार आहे मी. कॉइनचे 3 आहेत, डायचे 2 आहेत आणि कॉइन डायचे 1 आहे. त्याच्यात बघितल्यावर काही बी कळत नाही, इकडे ऐकावं.
आणि हा थोडा टेक्निकचा चॅप्टर आहे, टेक्निकली करायचा आहे. आयडिया आहे त्याच्यामध्ये, काही ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला हा चॅप्टर एकदम सोपा वाटेल आणि फिक्स मार्क 100% पडणार आपणाला, काही सुद्धा चुकणार नाही या चॅप्टरचं. अशा पद्धतीनं आपण करूयात. त्याच्यामध्ये आज मी काही सहायक एक्झाम्पल घेणार आहे, ज्याच्यामध्ये सॅम्पल आणि नंबर ऑफ यस लिहायला शिकवणार आहे आज मी. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे सगळेजण बघा इकडं. प्रोबॅबिलिटी मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे अ कॉइन इज टॉस्ड. कोणी काहीच लिहून घ्यायचं नाही, इकडं फक्त लक्ष द्यायचं. अ कॉइन इज टॉस्ड. जर आपण एक कॉइन असं टॉस केली तर कॉइनला दोन भाग असतात. एकाला आपण हेड म्हणतो आणि एकाला आपण टेल म्हणतो. हेड हा एच या अक्षराने दाखवायचं आणि टेल हा टी या अक्षराने दाखवायचं. जर तुम्ही कॉइन टाकलात तर का पडणार आहे? एक तर हेड पडणार आहे, नाहीतर टेल पडणार आहे. म्हणून त्याची सॅम्पल स्पेस आहे. एक तरी हेड कॉमा टेल. नंबर ऑफ यस इज इक्वल टू 2. दुसरं एक्झाम्पल आहे 2 कॉइन्स आर टॉस्ड. 2 कॉइन टॉस केले आपण, किंवा अ कॉइन टॉस ट्वाइस. दोन्ही पद्धतीने विचारते बरं का. काय सांगा? 2 कॉइन्स आर टॉस्ड. 2 कॉइन टॉस करा, किंवा अ कॉइन टॉस्ड ट्वाइस. म्हणजे काय? एकच कॉइन दोनदा टॉस करून बघायचं का पडतंय ते. असं त्यांनी दोन्ही प्रकारे विचारलं जाऊ शकते. कसं सांगा? 2 coins are tossed or काय वाक्य सांगा? अ कॉइन टॉस्ड टॉइस. कोणतं बी वाक्य राहिलं तर. आता मला सांगा, बघा तुमच्या डोक्यामध्ये ते बसवा, कारण याच्यावरच प्रॉब्लेम आहेत सगळे पूर्ण धड्यात. माझ्या हातात 2 कॉइन आहेत, मी टॉस केलं तर काय काय पडू शकतंय? दोन्ही एच पडू शकतात पहिला, दोन्ही टेल पडू शकतात. पहिलं एच दुसरं टेल पडू शकतंय, पहिलं टेल आणि दुसरं एच. असं 4 प्रोबॅबिलिटी आहे त्याच्यात. किती प्रोबॅबिलिटी आहेत? जसं अ कॉइन मध्ये 2 होत्या, तसं 2 कॉइन्स मध्ये किती प्रोबॅबिलिटी आहेत? 4. कसं सांगा? एच एच म्हणजे काय? दोन्ही बी हेड पडू शकते. टी टी दोन्ही ही टेल पडू शकते. एच टी पहिलं एच दुसरं टी. टी एच पहिलं टेल दुसरं हेड. असे 4 तुमच्या प्रोबॅबिलिटी असू शकतात. काय सांगा? एच एच टी टी एच टी. नंबर ऑफ यस इज इक्वल टू 4. नंबर ऑफ यस इज इक्वल टू 4.
3 कॉइन्स आर टॉस्ड. 3 कॉइन हातात घेऊन एकदाच टॉस करणार होतो आपण. किंवा अ कॉइन टॉस्ड थ्राइस, म्हणजे एक कॉइन 3दा टॉस करून बघायचं काय पडतंय ते. कोणतं पण वाक्य राहू शकते, सांगा काय. अ कॉइन टॉस्ड थ्राइस. मग बरेच विद्यार्थी हे कसंही लक्षात ठेवतात, पण एक ट्रिक आणि एक आयडिया आणि एक सिरियलनं जर लक्षात ठेवलं तर ते काय राहिलंय हे लक्षात लवकर राहतंय. जसं मी 2 कॉइन म्हणले की डोक्यात एच एच टी टी एच टी टी एच. काही जण कसं करतात, एच एच लिहायचं, मध्ये टी एच लिहायचं, पुन्हा एच टी लिहायचं आणि पुन्हा शेवटी टी टी करायचं. असं केलं की काय तर राहिलं असं राहतंय आणि कोणतं राहिलं कळत नाही. आता या 3 कॉइनच्या बाबतीत बी मी आयडिया सांगले बघा. इथं 8 प्रोबॅबिलिटी आहेत. किती? 3 कॉइन जर आपण टॉस केले किंवा अ कॉइन टॉस्ड थ्राइस तर तुमची प्रोबॅबिलिटी 8 येतात. 8 प्रोबॅबिलिटी. ती कशी बघा, आधी मी सांगितलेली आयडिया लक्षात घ्या. तिन्ही सेम 2. एच 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 म्हणजे तिन्ही हेड पडू शकते. कॉमा टी 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 तिन्ही टेल पडू शकते. डोक्यात कसं ठेवलं मी, तिन्ही सेम राहावं. आता पहिले 2 सेम राहावं. 2 तयार करायला लगेच मनात, पहिले 2 सेम राहावं. एच एच टी 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 एच. आता दुसरं आणि तिसरं सेम राहावं. एच टी 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 एच एच. काय काय म्हणलो मी पहिल्यांदा, तिघं बी सारखे राहावं. असे दोघं कोण आहेत सांगा. एच 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 टी टी टी. पहिले 2 सेम वाले सांगा. एच एच टी 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 एच. दुसरं आणि तिसरं सेम वाला सांगा. एच टी 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 एच एच. कडक कडला सेम राहावं, मध्ये वेगळं राहावं. एच टी एच. कडेला सेम आहेत, मध्ये वेगळा आहे. टी एच. असा आयडिया लक्षात ठेवलं की काय राहिलं हे बघायची गरजच पडत नाही. पहिली काय आयडिया सांगा बरं मला. सगळं सेम असणार कोण, एच 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 टी टी टी. पहिले 2 सेम वाले सांगा. 2 एच एच टी टी टी. दुसरं तिसरं सेम वाला सांगा मला. एच टी 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 एच एच. कडे कडेला सेम, मध्ये वेगळा. एच टी एच टी एच टी. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8. आणि हे प्रॉब्लेम सोडून सोडून पाठ होते आपल्याला. अ कॉइन 2 प्रोबॅबिलिटी आहेत. 2 कॉइन्स 4 प्रोबॅबिलिटी आहेत. 3 कॉइन्स 8. अ डाय 6 प्रोबॅबिलिटी आहेत. 2 डाय 36 प्रोबॅबिलिटी आहेत. ते आता शिकल्यावर लगेच लक्षात राहत नाही. आधी हे 3 तर लक्षात राहिले का. कसं लक्षात ठेवणार. अ कॉइन इज टॉस्ड एच कॉमा टी. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 2 कॉइन्स आर टॉस्ड किंवा अ कॉइन टॉस्ड ट्वाइस. एच 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 टी टी. 3 कॉइनचं जर टॉस केलात किंवा अ कॉइन टॉस्ड थ्राइस तर आता आयडिया कसं, सेम वाले घ्या 2 आधी. कोण, एच एच एच. पहिले दोघं सेम असलेली घ्या 2 जण. दुसरं तिसरं सेम असलेले घ्या. आता कडक कडेला सेम, मध्ये वेगळा वाले घ्या 2 अजून. कळालं.
त्याच्यावर बॅग ठेवा, बॅग ठेवा, बॅग ठेवा, नाही बॅग ठेवा, बस राहू द्या. झालं, लिहिलात? म्हणजे कॉइनचे 3 प्रॉब्लेम आहेत. अ कॉइन, 2 कॉइन, 3 कॉइन, 3च आहेत तुमच्या अभ्यासक्रमाला. बघा, अ डाय इज अ टॉस्ड. आता डाय म्हणजे माहित आहे, सापशिडीचा खेळ खेळला, त्याच्यावर एक पॉइंट असतो, एकावर 2 असतात, एकावर 3 असतात, एकावर 4 असतात, एकावर 5 असतात, एकावर 6 असतात, 7 राहत नाहीत. का राहतात? राहतात का नाही ना? 6 फेस असतात, त्या प्रत्येक फेसवर पॉइंट तरी दिलेला असतो किंवा नंबर तरी दिलेला असतो. अ डाय इज टॉस्ड, तर ते आपण टॉस केलं तर काय पडू शकते? 1 बी पडू शकते, 2 पण, 3 पण, 4 पण, 5 पण, 6 पण. म्हणून त्याची प्रोबॅबिलिटी आपण कशी लिहिणार? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ यस इज इक्वल टू 6. बरोबर. अ डाय इज टॉस्ड, एक डाय जर आपण टॉस केला तर त्याची प्रोबॅबिलिटी 1 बी राहू शकते, 2 राहू शकते, 3 राहू शकते, 4 5 6. पुढचं एक्झाम्पल महत्वाचं आहे. 2 त्याचं नाव बदलते बरं का, डायस होत आहे अनेक वचनी. 2 डायस आर टॉस्ड किंवा आर अ डाय
tossed. Twice. 2 dice are tossed or a die tossed twice. किंवा एकच डाय दोनदा टाकून बघितलो आपण. ह्याचे पण 36 प्रोबॅबिलिटी आहे. किती? त्याची बी एक आयडिया आहे लिहिण्याची. ती कशी बघा. पहिला डाय फिक्स ठेवायचा 1 आणि दुसरा बदलत जायचा. तर का होईल? 1,1 म्हणजे पहिल्यावर बी 1 पडेल, दुसऱ्यावर बी 1 पडेल. मग आता तुम्ही म्हणताल असंच का लिहायचं? असं लिहिल्यामुळं कळतं की आपलं काही राहिलंय का. पहिला फिक्स ठेवा, दुसरा बदलत जावा. 1,2 1,3 1,4 1,5 1,6. आता अशाच 6 ओळी तयार 5 करायच्यात आणखी. जसं पहिली केलं ना अशाच अजून 5 करायचं. आता का करणार? 2 फिक्स करा, दुसरं बदलत जावा. सांगा काय? 2,1 2,2 2,3 2,4 2,5 2,6. आता पहिल्या डायवर 3 घ्या आणि दुसरं बदलत चला. सांगा 3,1 3,2 3,3 3,4 3,5 3,6. आता 4 घ्या, सेकंड बदलत चला. सांगा 4,1 4,2 4,3 4,4 4,5 4,6. आलं. आता 5 फिक्स करा. 5,1 5,2 5,3 5,4 5,5 5,6. आता 6 फिक्स करा पहिल्याला, दुसरं बदलत चला. काय सांगा? 6,1 6,2 6,3 6,4 6,5 6,6. आणि असं 6 ओळीतच लिहायचं. एका ओळीत 5 बी लिहायचं नाही, 7 बी लिहायचं नाही. एका ओळीत 6, अशा 6 ओळी लिहायच्या. नंबर ऑफ यस बरोबर किती आला? आलं का लक्षात? हीच पद्धत लक्षात ठेवायची. तर आपलं काय राहिलंय हे विचार करायची बी गरज पडत नाही. ऑटोमॅटिक त्या आयडिया ना. जसं 3 कॉइन्सला कसं लक्षात ठेवलं सांगा बरं. तिन्ही सेम एच 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 टी टी टी. पहिले 2 सेम एच एच टी 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 एच. दुसरं तिसरं सेम एच टी 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 एच एच. कडेकडेला सेम मध्ये वेगळा एच टी एच टी एच टी. तसं इथं पण आयडिया त्या पद्धतीने करा.
कंसात लिहायचं, ब्रॅकेट मध्ये तसं नाही लिहायचं. कुठे लक्ष जाधव, बघा कसं लिहिलं मी. झालं झालं का? बघा सगळेजण इकडे लक्ष द्या. A coin and a die are tossed. म्हणजे आपल्या हातामध्ये एक कॉइन आणि एक डाय आहे. आपण कॉइनचे वेगळे बघितले, डायचे वेगळे बघितले, पण एक कॉइन आणि एक जर डाय हातात घेतला आपण तर काय प्रोबॅबिलिटी असू शकते? समजा कॉइनचा आपण हेड एच फिक्स करू आणि डायचं बदलत जाऊ. म्हणजे इथं लिहिल्यासारखं कसं लिहिणार मी सांगा बरं. एच फिक्स करू, कॉमा 1, एच कॉमा 2, एच कॉमा 3, एच कॉमा 4, एच कॉमा 5, एच कॉमा 6. आता कॉइनचं बदलू काय सांगा. टे कॉमा 1, पुढलं सगळं सेम सांगा. टे कॉमा 2, टे कॉमा 3, टे कॉमा 4, टे कॉमा 5, टे कॉमा 6. किती? नंबर ऑफ S इज इक्वल टू 12. आज आपण हे 6 बघितले. अजून वेगळे आहेत, काही कमिटीचे आहेत, परत कार्ड्स आहेत, प्लेइंग कार्ड्स, 52 प्लेइंग कार्ड्स. घेऊन घ्या लवकर.